7वी, विषय भूगोल, धडा 7वा, मृदा. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण या पाठात मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि मृदेमधील खनिजे व सेंद्रिय घटक, वनस्पतींची आवश्यक पोषण मूल्ये, मृदेच्या समस्या आणि त्या सुधारण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण, उदाहरणार्थ काळी मृदा, जांभी मृदा इत्यादी, जमिनीची धूप आणि मृदेचे प्रकार याविषयी जाणून घेणार आहोत. मृदा. मृदा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रीतींनी केली आहे. सारांशाने ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात, अशा भूकवचाचा विघटित म्हणजेच रूपांतरित थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरे सांगा. मला सांगा, मृदेत असणारे घटक कोणते? सर, सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, कवक, शेवाळ, कृमी, मुंग्यांसारखे कीटक, गोम, गांडूळ असे जैविक घटक मृदेत असतात. बरोबर. मग मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात? मातीचे कण, खडक, दगड, वाळू यांसारख्या अनेक घटकांपासून येतात. छान. म्हणजेच हे अजैविक घटक आपल्याला निसर्गतःच उपलब्ध असतात. मग मला सांगा, मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते? सर, काळी मृदा व तांबड्या रंगाची मृदा अशा विविध रंगांच्या, गुणधर्मांच्या तसेच आकारमानावरून मृदेमधील विविधता ओळखली जाते. अगदी बरोबर. आता आपण मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांविषयी जाणून घेऊया. मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक. मृदा निर्मिती ही एक प्रक्रिया आहे. कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक आंतरक्रियेचा मृदा निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाटा असतो. मृदेच्या निर्मितीसाठी मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. आणि या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते. ती कशी होते ते आपण पाहूया. मूळ खडक. मूळ खडक हा कोणत्याही प्रदेशातील मृदा निर्मितीतील महत्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार व खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला रेगूर मृदा असं म्हणतात. तसेच दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. मूळ खडकामध्ये कमी अधिक प्रमाणात विविध खनिजे असतात आणि त्यामुळे त्यांचे खनिज व रासायनिक संघटन विविध प्रकारचे दिसते. ज्या खडकात सिलिकेचे प्रमाण 66% अधिक आहे, त्यास सिकत खडक म्हणतात. तर ज्या खडकात हे प्रमाण सुमारे 50% कमी असते, त्यास अल्पसिकत खडक असं म्हणतात. महाराष्ट्रातील मुख्य खडक असलेला बेसाल्ट हा अल्पसिकत खडक आहे. प्रादेशिक हवामान. खडकाच्या विदारणाच्या प्रक्रियेची तीव्रता ही प्रदेशाच्या हवामानानुसार ठरते. हवामानातील फरकामुळे एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागातील दमट हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार झालीय. या उलट सह्याद्रीच्या पूर्वेकडे असणाऱ्या दख्खनच्या पठारावरील कोरड्या हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे विदारण होऊन रेगूर मृदा तयार झालीय. जैविक घटक. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक घटक मिसळणे आवश्यक असते. हे जैविक घटक प्रदेशातील मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. निसर्गातील वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष या घटकांचे विघटन गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या असे सूक्ष्मजीव करतात.
विघटित झालेल्या पदार्थास ह्युमस म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा अधिक सुपीक असते. तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत वापरतात. या खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो. कंपोस्ट खत हे शेतातील कचरा म्हणजे झाडांचा पालापाचोळा, जनावरांचे शेण, ओला कचरा, पाणी, उष्णता यांपासून तयार केले जाते. कालावधी. मृदा निर्मिती ही प्रक्रिया मंद गतीने होत असते. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठी जास्त कालावधी लागतो. मृदा ही निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल भेट वस्तू आहे. मृदा या साधनाचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशक यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. मुलांनो, तुम्हाला मृदा आणि माती यातील फरक माहित आहे का? नाही सर. बरं, मग मीच सांगतो. मृदा म्हणजे माती नव्हे, तर मृदेमध्ये अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो. मृदेत अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा मृदेतील केवळ एक पदार्थ आहे. थोडक्यात, कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. मुलांनो, आता आपण एक प्रयोग करून पाहूया. कृती: एक सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्या. त्यामध्ये एक रिकामी कुंडी घ्या व दुसऱ्या कुंडीच्या तळाचे छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरा आणि तिसऱ्या कुंडीत मृदा भरा. तर मुलांनो, आता या 3ही कुंड्यात कोणत्याही बिया टाका. उदाहरणार्थ हळीव, वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धणे इत्यादी. या 3ही कुंड्या उन्हात ठेवा आणि त्यातील रिकाम्या व मृदा भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी घालून त्यांचे निरीक्षण करा. काही दिवसांनंतर या कुंड्यांमध्ये काय बदल झालेला दिसतो ते सांगा. सर, ज्या रिकाम्या कुंडीत आपण बिया टाकल्या त्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाकले तर त्या बिया खराब झालेल्या दिसतील. आणि ज्या कुंडीत फक्त पाणी टाकले आहे त्या कुंडीतील बियांना मोड आलेले दिसून येतील. आणि मृदा टाकलेल्या कुंडीतील बियांपासून छोटी रोपे तयार झालेली दिसतील. अगदी बरोबर. मग यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की मातीत जर बिया टाकल्या तर त्यापासून रोपे तयार होतात. त्या रोपांची नीट काळजी घेतली तर त्या रोपांचे मोठ्या झाडात रूपांतर होऊ शकते. भौगोलिक स्पष्टीकरण. मुलांनो, आता आपण जो प्रयोग केला त्यावरून आपल्याला असे दिसून येते की आपल्या जीवनात मृदेचे किती महत्व आहे. कारण वनस्पती वाढीसाठी मृदा महत्वाची असते आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती जीवन होय. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्वाची असते. ज्या ठिकाणी सुपीक मृदा आहे तिथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले दिसते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. या उलट ज्या प्रदेशात सुपीक जमीन नसते तिथे वनस्पतींची वाढ कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. आणि ज्या प्रदेशात मृदेचीच कमतरता आढळते तिथे वनस्पती जीवनाचा अभाव दिसतो. उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेश. मुलांनो, जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला प्राचीन काळात जेव्हा समजले तेव्हा त्याने मृदेचा वापर करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या हेही लक्षात आलं की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. त्यामुळे मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यातूनच पुढे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू, हडप्पा संस्कृती. या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला.
शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असतं हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी विविध प्रकारची खते तो वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्ये, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. जसे जळगावकडे केळी प्रसिद्ध आहेत, नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री ही सर्व प्रसिद्ध फळे आहेत. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन चांगले होते. तर कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे उत्पादन चांगले होते. तसेच मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. ज्या प्रदेशात शेतीसाठी योग्य मृदा नसते त्या देशांना आजूबाजूच्या देशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी देश त्यांच्या अन्नधान्याच्या गरजा चीन, भारत, अमेरिका या देशातून धान्य आयात करून भागवतात. ज्या देशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता असते. त्यामुळे अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी. अशा प्रदेशांचा पुढे विकास. नकाशा वाचन. मुलांनो, हा नकाशा पहा. या नकाशात वेगवेगळे रंग वापरून महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची मृदा कुठे आढळते हे दाखवलंय. मग आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तुम्ही नकाशात नीट निरीक्षण करून उत्तरे द्या. मुलांनो, कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापलाय? सर, काळ्या म्हणजेच रेगूर मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे. बरोबर. जांभी मृदा कोणकोणत्या प्रदेशात आढळते ते सांगा पाहू. सर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळते. बरोबर. म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात व पूर्व विदर्भात जांभी मृदा आढळते. बर, मग महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात काळी रेगूर मृदा आढळते. बरोबर. तसेच सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती? सह्याद्री पर्वताच्या भागात पिवळसर तपकिरी मृदा आपल्याला या नकाशात दिसते आहे. छान. आता शेवटचा प्रश्न. गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आहे? सर, कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखांच्या भागात गाळाची मृदा आढळून येते. अगदी बरोबर उत्तरे दिलीत तुम्ही. म्हणजे आपल्याला या नकाशाच्या मदतीने आपल्या महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची मृदा कुठे आढळते हे समजलंय. मृदेचे एकूण 5 प्रकार आहेत. ते म्हणजे जाडी भरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा इत्यादी. यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. जाडी भरडी मृदा. विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून जाडी भरडी मृदा तयार होते. महाराष्ट्रातील दख्खन पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजंठा, बालाघाट व महादेव या डोंगरांच्या घाट माथ्यावर ही मृदा आढळते. या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. काळी मृदा. काळी मृदा ही रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या मैदानी प्रदेशात व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी मृदा, तर पूर्व भागात म्हणजे विदर्भात मध्यम काळी मृदा अशा 2 प्रकारात ही मृदा आढळते. या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते.
काळ्या मृदेचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. ही सुपीक मृदा पिकास अत्यंत अनुकूल असते. कापूस, गहू, ज्वारी, ऊस ही पिके या मृदेत चांगली येतात. जांभी मृदा सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या भागात व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. या मृदेचा रंग तांबडा असतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. अशा खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडून येते. त्यातून जांभी मृदा निर्माण होते. किनारपट्टीवरील गाळाची मृदा कोकणातील बहुतांश नद्या या कमी लांबीच्या असून त्या अत्यंत वेगाने वाहतात. त्यामुळे या नद्यांनी वाहून आणलेला गाळ त्यांच्या मुखाशी साचतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखाशी किनारपट्टीवरील गाळाची मृदा निर्माण झाल्याचे आढळते. उदाहरणार्थ धरमतर, पनवेल इत्यादी परिसर. पिवळसर तपकिरी मृदा अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात पिवळसर तपकिरी मृदा आढळते. ही मृदा प्रामुख्याने चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यांच्या पूर्व भागात व सह्याद्री पर्वतीय भागात आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. मुलांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील मृदेचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. प्रयोग. मुलांनो, तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे. त्यासाठी प्रथम मातीच्या 2 टेकड्या तयार करा. त्या तयार केल्यावर एका टेकडीवर गहू किंवा कोणतेही रोपे उगवेल असे बी टाकून घ्या. नंतर 4 ते 5 दिवस त्या बी टाकलेल्या टेकडीवर थोडे थोडे पाणी टाकत राहा. ही कृती केल्यानंतर काय दिसते ते पहा. बी टाकलेल्या टेकडीवर छोटे छोटे हिरवे अंकुर किंवा गवतासारखी रोपे येतील. नंतर ही रोपे उगवल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी दोन्ही टेकड्यांवर झारीने पाणी टाका. तुम्हाला दिसेल की ज्या टेकडीवर रोपे उगवलेली आहेत त्या टेकडीवर काहीही परिणाम होत नाही. परंतु ज्या टेकडीवर बी टाकलेली नसते त्या टेकडीवरील माती पाण्यासोबत वाहून जाते. असे का होत असेल बरं? तर ज्या टेकडीवर रोपे उगवलेली आहेत त्या टेकडीवरील रोपांच्या मुळांनी मृदा पकडून ठेवलेली असते. त्यामुळे झारीने पाणी टाकले तरी त्या टेकडीवर फारसा फरक पडत नाही. तर दुसऱ्या टेकडीवरील मृदेचे कण हे एकमेकांपासून वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या टेकडीवर झारीने पाणी टाकले तर तेथील मृदा पाण्यासोबत वाहते. भूपृष्ठावरील मातीचे कण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजेच त्या जमिनीची धूप होणे होय. तर आता आपण मृदेची धूप आणि मृदेच्या अवनतीविषयीची माहिती पाहणार आहोत. मृदेची धूप. पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजेच मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता या कारणांमुळे मृदेची धूप होते. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. मृदेची अवनती. मुलांनो, पहा, या चित्रात तुम्हाला जमिनीवरील मृदेला सगळीकडे तडे गेलेले दिसून येत आहेत. काही कारणांमुळे मृदेचे आरोग्य बिघडते. यालाच मृदेची अवनती होणे असे म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायनाच्या आणि खतांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती घडून येते. काही वेळा अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपड बनते. रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे ती द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात. त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका वाढतो. अशा मृदेतील ह्युमसचे प्रमाणही कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा सामू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असं समजतात. मृदा संधारण म्हणजेच शेत जमिनीची धूप न होऊ देणे. पावसाच्या पाण्याच्या माराने
पाण्याच्या वेगवान प्रवाहाने तसेच वाऱ्याच्या झोताने जमिनीतील सूक्ष्म कण तसेच माती वाहून नेली जाते. या क्रियेस जमिनीची धूप म्हणतात. शेत जमिनीचे प्रमुख कार्य म्हणजे विविध पिके निर्माण करणे, त्यासाठी शेत जमिनींचा योग्य वापर करून तिचा कस कायम राखणे अगत्याचे ठरते. परंतु अनेक कारणांमुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटते आणि ती राखण्यासाठी जे जे उपाय योजले जातात त्या सर्वांचा समावेश मृदा संधारणाखाली होतो. शेत जमिनीची सुपीकता तिच्या वरच्या थरातील मातीच्या सूक्ष्म कणांवर अवलंबून असते, म्हणून त्यांचे संवर्धन करणे ही महत्वाची बाब ठरते. शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये यासाठी मृदा संधारण विभागातर्फे काही कामे केली जातात. उदाहरणार्थ, शेतांना बांध बंदिस्ती करणे, बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडाच्या सहाय्याने बांध घालणे, जंगलवाढ व गवतवाढ करून मृदा संधारण करणे इत्यादी. मुलांनो, आता मृदा संधारणासाठी कोणत्या उपाययोजना राबवणे उपयुक्त ठरतात ते पाहूया. 1. वृक्ष लागवड. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे ही मृदेची धूप थांबते. 2. समतल चर. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज थांबते. या चरामुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडीक जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी सलग समतल चराचा वापर करतात. 3. पाणलोट क्षेत्र विकास योजना. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवलाय. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झालीय. भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नांबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. 4. जलयुक्त शिवार योजना. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मृदेची अवनती थांबविण्यासाठीच्या उपाययोजना. मुलांनो, मृदेची अवनती थांबवण्यासाठी खालील उपाययोजना केल्या पाहिजेत. 1. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळणे अत्यावश्यक आहे. 2. शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. सेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो, त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. 3. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे, शेतात आलटून पालटून पीक घेणे इत्यादी उपाययोजनांद्वारेही मृदेची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. मुलांनो, आज आपण मृदेचे गुणधर्म, तिचे वेगवेगळे प्रकार अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केलाय.